लहानपणापासून. गोळ्या जे नाही ती औषधं पण वस्तू त्याला देत राहिले. जे नाही जे लागलं त्याला ते घेऊन दिलं. हां? हाजी-गाजी लग्न केलं. हां? गोळ्या औषधं पण नाही दिले नाही? काहीच. अरेरेरे! चक्कर यायला लागली मला. बरं का, तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहे, एक ध्यानात ठेवा. तुमच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे. तुम्ही जर आजच सासऱ्याला किंवा आई-बापाला जर घरात कोंडून मारून टाकीत असाल, बिगर अन्न-पाणी वाचून, तर तुम्हाला सुद्धा ना चांगलं नाही होणार. अहो तुमच्या पोटी संतती झाल्यानंतर तुमचे पोरं तेच पाहणार आहे आणि तुम्हाला तेच दिवस येणार आहे. अहो, पण आम्ही असं मुद्दाम नाही केलंय हो. काय? ते त्यांना किती असं रोगराई अहो, ते खूप असं घाण उलटी, खोकला वगैरे आहे. त्यांच्यामुळे आम्हाला रोगराई होईल म्हणून मी असं केलं. बरं काय रोग आहे त्यांना मला सांगा? डॉक्टरने सांगितलं का यांना डायरेक्ट सेपरेट याला बाजूलाच ठेवा, बांधूनच टाका, घरातच कोंडा, बाहेर काढूच नका. असे डॉक्टर लोक म्हणले का तुम्हाला? का त्याचे जेवणाचे भांडे बाजूलाच ठेवा? नाही असं तर नाही बोलले, पण ते हां. तोंडावर खोकणं, त्यांच्यामुळे आम्हाला काही झालं तर काय करणार तुझ्या आई म्हणून. वडिलांना काही होणार नाही का? आमचे एवढे हां? 5-6 दिवसापासून